बघू शकता आज आहे पोरांना सुट्टी, गुरु नानक जयंती. तर मी म्हटलं चला पोरं वैतागले असतील दिवसभर रोज चपाती खाऊन खाऊन, म्हटलं पोरांसाठी आज स्पेशल वेगळं काहीतरी बनवूया म्हणून घेतली इडली करायला. मस्त अशी मन लावून चालू बघा, किती मन लावून चालले, स्वयंपाक करायचं काम चालू आहे. आणि मग इकडं मस्त इडलीचा कुकर लावून दिला, चटणी वगैरे झालेली होती. इकडे चाललेलं आहे सगळं साफसफाई करत करत, सगळं कामं असतात. गावून आलं ना काम होतच नाही आणि एकदमच अंग वेगळं जडजड वाटायला लागतं. पण काय करणार, काम तर करायचं लागणार. कोथिंबीर धुवून ठेवली होती, फक्त कापून टाकायची होती. मग अशी मस्त सांबारमध्ये कोथिंबीर वगैरे काटून टाकली. तर चला इकडं माझे कपडे पुसायचे 10 वेळेस खाली पडते, तर तुम्हाला दाखवते आजचं स्पेशल अशी चटणी हैदराबादी बघा. अशी मस्त चटणी आणि सांबार, वाव एकच नंबर लागतं. मग इकडे केलं सांबार बघू शकता आणि कुकर लावलेला. तर चला इकडे एवढा ढीग पडतो तुम्हाला काय सांगून. भावासाठी माझ्या वांग्याची भाजी आणि भाकरी बनवूनच मला एवढा दगदग झाली काय सांगू. लय स्वयंपाक करायला लागतं. मग पोरांना दिलं खायला. हे बघा कसं मन लावून खाते, टी व्ही बघत बघत. हे माझे क्युटी पाय आंघोळ न करताच खायले, तर जाऊ द्या म्हटलं, खाऊ द्या, भूक लागली. पोरांना आवडीचं असलं की मग काही नाही. मग मी वरती जाऊन मस्त अशी झोप काढली. वा किती काळी दिसते. तर थांबा मी एवढी काळी नाही आहे. अंधेर आहे, सगळं पॅक करून झोपले होते. तर हे बघा रिअलमध्ये मी अशी आहे. तर चला मस्त इकडं झोप झालेली, दिवसभर झोपले कारण की माझं खूप दुखत होतं अंग वगैरे. मग खाली येऊन बघितलं तर असं घर चकाचक दिसलं. मोठ्या पोरीनं माझ्या बघा किती घर स्वच्छ ठेवले. मग इकडं असं बघूनच माझं जरा मन भरून आलं. आणि मग इकडे एक छोटं पिल्लू मग असं दिवाबत्ती करत होतं ह्या साईडला. तर बघा किती संस्कारी माझी बच्चडे आहेत. तर मग किती छान बसले बघा दिवाबत्ती वगैरे करत. मी इकडं बघतच राहिले, असं मन लावून दिवाबत्ती करते. काय माहीत काडीपिटीच वडत नव्हती, 10 वेळेस वटायला होतं, खाली कपाटाचे टाकत होतं. पण जाऊन द्या, करते तेच खूप महत्त्वाचं आहे नाही का. बघा इकडे दत्त महाराजांना पण ओवाळत होतं. असं पोरांना वळण पाहिजे. मग मी आजारी असले की घरातली कामं करायला. चला माझं क्युटी पायने दिवाबत्ती केली.